शिक्षण नगरीमध्ये एक अग्रणीय शिक्षण संस्था म्हणजे जयक्रांती शिक्षक प्रसारण मंडळ JSPM संस्था। ह्या संस्थेचा मागील 40 वर्षाचा प्रवास, ह्या संस्थेची स्थापना माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी सुरुवात केली। अगदी 7 मुलांपासून आज या शिक्षण संस्थेमध्ये 18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी अध्यात्म, विज्ञान व व्यावसायिकता या ट्रू सूत्रीवर ह्या शिक्षण संस्थेची स्थापना केली। आज या शिक्षण संस्थेमध्ये आपण पाहता की विविध प्रकारचे टेक्निकल कॉलेजेस आहेत। त्यामध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक असेल, स्वामी विवेकानंद ITI कॉलेज असेल, तसेच नर्सिंग कॉलेज असेल, GNM ANM नर्सिंग कॉलेजेस असतील, तसेच 11-12 कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, ITI कॉलेज आहे, तसेच CBSE स्कूल सुद्धा आहे, मराठी शाळा सुद्धा आहे। हे सर्व युनिट या संस्थेमध्ये चालत असतात। ह्या वर्षीपासून मला सांगण्यास खूप आनंद होत आहे, आमचे उपाध्यक्ष साहेब श्री अजित पाटील कवेकर साहेब यांच्या प्रेरणेतून या वर्षीपासून आम्ही B फार्मसी आणि D फार्मसी कॉलेजची सुरुवात केलेली आहे। आणि आज आपल्या लातूर शिक्षण नगरीमधील मुलांसाठी फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी आता बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या JSPM शिक्षण संस्थेमध्ये आम्ही B फार्मसी आणि D फार्मसी कॉलेजला सुरुवात केलेली आहे। नमस्कार, मी इंचार्ज प्रिन्सिपल रोहित एटे। आपल्या कॉलेजमध्ये JSPM शिवाजीराव पाटील कवेकर कॉलेज ऑफ फार्मसी नवीन कॉलेज आपल्याकडे सुरू झालेलं आहे। तर फार्मसीमध्ये आपल्याला D फार्मसी आणि B फार्मसी हे कोर्सेस आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। सो D फार्मसी हा आपल्याला 2 वर्षाचा कोर्स आहे। त्यामध्ये आपल्याला प्रथम वर्षी 60चं इंटेक आहे आणि B फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसीसाठी पहिला 60चं इंटेक आहे। तर त्याचं रजिस्ट्रेशन आता आपल्याकडे सुरू झालेलं आहे। तर आपण विद्यार्थ्यांना सुविधा म्हणून फ्री ऑफ कॉस्ट जे काही रजिस्ट्रेशन आहे, कॅप राऊंडची प्रोसेस आहे, ते आपण इथे कॉलेजमध्ये चालू केलेली आहे। तर त्वरित आपल्या इथे संस्थेमध्ये भेट देऊन फार्मसीमध्ये इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे। त्यासोबतच आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काही राहण्यासाठी व्यवस्था, हॉस्टेल आहे, त्यासोबतच व्यवस्थित लॅब्स वगैरे आहेत, प्रॅक्टिकलसाठी क्लासरूम्स आहेत, स्मार्ट बोर्ड्स आहेत, या सर्व सुविधा ज्या आहेत अत्याधुनिक सुविधा आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत। you